आणि जर सरकारने कुठचीच जर दखल घेतली नाही तर आम्ही येत्या मंगळवारी नदीत आमचं जीवन संपवून टाकू. एका बाजूने समुद्र आणि दुसऱ्या बाजूने खाडी यांच्यामध्ये असलेल्या तळाशील गावची खाडीच्या बाजूची जमीन अनधिकृत वाळू उपशामुळे खचत चालली आहे. त्यामुळे तळाशील गाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेलटी ते रेवंडी समोरील खाडीपात्रात होणारा वाळू उपसा बंद करून कठोर कारवाई करावी ही आमची मागणी असून प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास आम्ही खाडीत उड्या घेऊन आमचे जीवन संपवू असा गंभीर इशारा तळाशीलच्या ग्रामस्थांनी दिला आहे. कालावल खाडीपात्रात रेवंडीसमोर होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशाविरोधात तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असून खाडीपात्रात होडीत बसून तसेच किनाऱ्यावर बसून हे आंदोलन सुरू आहे. वाळू उपशावरील कारवाईबाबत ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल महसूल, बंदर तसेच पोलीस प्रशासन घेत नसल्याने हे आंदोलन अधिक तीव्र बनत चालले आहे. तळाशील ग्रामस्थांच्या वतीने अनधिकृत वाळू उपसा या संदर्भात गेले 7 दिवस या ठिकाणी उपोषण चालू आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला अत्यंत वाईट वाटतं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यावर आज किती अनेक वर्ष झाली. हे तळाशील गाव आज पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे आज आलेलं आहे. या गावातील जे पारंपरिक मच्छीमार आहेत ते मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह या ठिकाणी करतायत. एका बाजूला अरबी समुद्र आणि एका बाजूला गड नदी. समुद्राच्या बाजूने पावसाळ्याच्या कालावधीत धूप होऊन तिकडचा भूभाग नष्ट होत चालला आहे आणि दुसऱ्या बाजूने नैसर्गिकरित्या हे वाळू माफिया अनधिकृत असा बेसुमार वाळू उपसा या ठिकाणी करतायत. त्याच्यामुळे नदीच्या साईडने या ठिकाणी जमिनीची धूप होते आहे आणि हा गाव या जगाच्या नकाशावरून नष्ट होण्याच्या मार्गावर आलेला आहे. आज या महिला भगिनी हा गाव वाचवण्यासाठी या ठिकाणी गेले 7 दिवस उपोषण करत आहेत. आम्हाला शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विचारायचं आहे की तुम्ही या गावात येऊन कधी त्याची पाहणी करणार, कधी या वाळू माफियांवर कठोर कारवाई करणार, हे आम्हाला इथे येऊन तुम्ही सांगा. की तुम्ही हा गाव नष्ट झाला की नंतर येणार आणि त्याचे पंचनामे करणार ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगा. जर हा अनधिकृत वाळू उपसा असाच जर चालू राहिला तर भविष्यात पुढच्या पिढीला फक्त तळाशील गावाचे फोटोच आम्हाला दाखवावे लागतील की बाबा हा तळाशील गाव हा असा होता. याची सर्व संबंधित खात्यांनी प्रशासनाने नोंद घ्यायची आहे. हे वाळूविरोधी आंदोलन म्हणजे प्रशासनाचं अपयश आहे. गेले 7 दिवस रात्र या ठिकाणी ग्रामस्थ महिला आपली कामं धंदे सोडून बसलेली आहेत. जोपर्यंत MMB, महसूल आणि पोलीस प्रशासन यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करतो आहे की तुम्ही ताबडतोब याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून हे जे ग्रामस्थ बसलेले आहेत त्यांना योग्य तो न्याय द्यावा हीच या ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती आहे. आज आम्ही गेले 8 दिवस इथे आंदोलन करत आहोत. या आंदोलनाची कुठचंही प्रशासन किंवा पोलीस आणि कुठचेही राजकारणी लोक आम्हाला काही दखल देत नाही आहेत. आता काल आम्ही ज्या बोटी पकडल्या त्या बोटीची कारवाई आज करायला येणार म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. ते पण काय आज आले नाही आहेत. गेले 8 दिवस आम्हाला 7 दिवस आम्हाला ते एवढे तात्काळ ठेवत आहेत आणि याच्यानंतर पण ते किती दिवस तात्काळ ठेवतील हे काय माहिती नाही आहे. आणि जर प्रशासनाने कुठचीही जर दखल घेतली नाही आमची तर आम्ही त्याच कालावल खाडीत आम्ही उड्या मारून आमच्या जीवाचं संपवून टाकू आमचं जीवन. कारण हे गाव असं संवेदनशील आहे की आम्हाला पिण्याचं पाणी पण एवढं खारट होतं आहे. परत आम्हाला जाण्याचा पण मार्ग त्यांनी बंद केला आहे. आमचं फक्त एकच असं मागणं आहे की शेलटी जेटी ते सर्जीकोट बंद इथपर्यंत हे वाळू उत्पन्न होऊ नये हेच आम्हाला प्रशासनाकडून पाहिजे आहे.
आणि ते आम्हाला त्यांनी लेखीप्रमाणे कायमस्वरूपी बंद हवे असं त्यांनी लिहून द्यायला पाहिजे. हे आमचं मागणं आहे आणि हे मागणं आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही सरकारकडे मागत आहोत, प्रशासनाकडे मागत आहे, तरी पण त्याची कोणी दखल घेत नाही आहे. त्यामुळे आम्ही आज जे आंदोलन करतो आहे ते ह्याच्यापेक्षा पण आम्ही अजून तीव्र म्हणून आंदोलन करू. आणि जर सरकारने कुठचीच जर दखल घेतली नाही, कुठच्याच प्रशासन आलं नाही आहे, तर आम्ही येत्या मंगळवारी नदीत आमचं जीवन संपवून टाकू. बेकायदेशीररित्या वाळूचे अनधिकृत वाळूचे उत्खनन चालू आहे, त्यासंबंधी हा आमचा लढा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेवंडी जेटीवरून तळाशील महिला ग्रामस्थ किंवा पुरुष किंवा महिला जे मासेमारी करण्यासाठी किंवा मासे विक्रीसाठी जातात, आपल्या गाड्या घेऊन मालवण येथे जाण्यासाठी तो आम्हाला मार्ग आहे. त्या जेटीवरून किंवा समोरून रस्त्यावरून जाण्यासाठी आम्हाला आडकाठी करत आहेत. रेवंडीमधील ग्रामस्थ आम्हाला आडकाठी करत आहेत. आणि त्यात त्यांचा मोठा म्हणजे वाळू माफियांचा त्यांना मोठा त्यांच्या मागे हात आहे. आणि त्यासाठी आमचा हा तहसीलमधील ग्रामस्थांचा लढा आम्ही असाच चालू ठेवणार आहे. प्रशासनाला एवढंच सांगू इच्छिते की त्यांनी आम्हाला 100% न्याय द्यावा आणि आमच्या मागण्या असतील त्या त्यांनी पूर्ण कराव्या. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.